TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, आपण पाहत आहात TCN न्यूज। आजचा विषय मत चोरी या चर्चेच्या केंद्रस्थानी राहुल गांधींचे आरोप, निवडणूक आयोगाची भूमिका आणि घाटंजीत घडलेली स्थानिक हालचाल। 7 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीतील पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील गंभीर विसंगतींचे पुरावे असल्याचा दावा केला व 13 ऑगस्टला हा मुद्दा पुन्हा दृढ करत हा लोकशाहीवरील विश्वासाचा प्रश्न असल्याचे सांगितले। निवडणूक आयोगाने पुरावे सादर करण्यास सांगत वन पर्सन वन वोट तत्वाची पुन्हा अधोरेखना केली, तर भाजपने काँग्रेस बालेकिल्ल्यांतील यादींचे उदाहरण देत प्रति आरोप केले। मत चोरीमध्ये प्रामुख्याने मतदार यादीतील फेरफार, क्लस्टर एंट्री पॅटर्न, बूथ शिफ्ट, पोस्टल सेवा मतपत्रिकांची पारदर्शकता आणि EVM पेक्षा रोल साइड अनियमिततेवर भर असतो। देशभर काँग्रेसकडून निदर्शने सुरू असून राजस्थानच्या जयपूरपासून मोर्चांना सुरुवात झाली। घाटंजीत सामाजिक कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना, UBT, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांनी पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी करून निवेदन सादर केले। माजी नगराध्यक्ष सुभाष घोडे, किशोरभाई धावडा, मुरेश्वर वातिले, चौधरी सर, प्रशांत मस्के, गणेश उन्नरकर आदींसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। नुकत्याच काही दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकामध्ये निवडणूक आयोगाने प्रचंड घोळ केला। तेवढेच नव्हे तर अनेक राज्यामध्ये, देशामध्ये निवडणूक आयोगाने भाजपच्या माध्यमातून मतांचा प्रचंड घोळ केला असून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उभाटा गट यांच्या वतीने आज निषेध नोंदविण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो। माझं एक म्हणणं आहे की लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांनी आवाज उठवल्यानंतर ही मत चोरीची बातमी संपूर्ण देशामध्ये वाऱ्यासारखी पसरली। संबंधित निवडणूक आयोगाला आणि सत्ताधारी पक्षाला याची थोडीही लाज उरली नसून निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून भाजपचे काही मोठे नेते, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब निवडणूक आयोगाच्या वतीने प्रवक्ते म्हणून भूमिका पार पाडत आहे। हे अतिशय निषेधार्ह असून आम्ही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सगळे एकत्र आलो। भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाही, या संबंधीची भूमिका आता निवडणूक आयोगाने पार पाडावी व तसेच पारदर्शकता आणून बायलेटच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या अशी आमची मागणी आहे। आज मुद्दे काढले आणि इलेक्शन आयोगासमोर मांडले। त्याच्यामध्ये शकुनी राणा 2 ते 3 ठिकाणी वोटिंग करते। एका लहानच्या रूम मध्ये 80 लोकांचं मतदान यादीमध्ये नाव राहू शकते। आणि खरं तर सुरुवात या चोरीची कधी झाली हे आता सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की त्रिसमितीय सदस्य जे राहते, जे राष्ट्रपतीच्या अधीन राहून ते त्याचा नियुक्ती करतात, याच्यामध्ये एक न्यायाधीश, एक विरोधी पक्षनेता आणि एक पंतप्रधान या समितीच्या या नावाला वळवून त्यांनी स्वतः पंतप्रधान, गृहमंत्री किंवा मंत्री आणि या देशाचे विरोधी पक्षनेते म्हणजे त्याच ठिकाणी बहुमत यांनी तयार केलं। आधीच्या समितीला बाजूला टाकलं, तेव्हाच त्या चोरीची खरी सुरुवात या देशामध्ये झाली आणि देशामध्ये फार आता विघटित होणार काय अशा प्रकारचं या देशातला एक सिव्हिल, त्याला आपण स्टार म्हणतो, ते जर झालं तर केवढी पंचायतीवर अशा प्रकारच्या सर्वांना एक वेगळ्या विश्वास जावं लागणार आहे। भारत देशाची ती परंपरा नाही आपली। त्यामुळे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा, शिवसेना या संबंध पक्षाच्या नेत्यासहित या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत आणि याच्याही नंतर आम्ही हा पाठपुरावा करत राहू। धन्यवाद। प्रेक्षकांसाठी 5 चेक पॉइंट: 1. नाव मतदार यादीत आहे का? 2. बूथचे अंतर वाढले का? 3. परिसरात अचानक नवी नोंद झाली का? 4. एका पत्त्यावर असामान्य मतदार आहेत का? 5. मतदानाची संख्या आणि निकाल जुळतात का? हे सर्व अधिकृत यादी, दस्तऐवज व स्थानिक BLOच्या मदतीने तपासा। पुढे काँग्रेसकडून कागदपत्रे सादरीकरण, ECIची तपासणी आणि न्यायालयीन पडताळणी अपेक्षित असून सत्ताधारी बाजू, यंत्रणा पारदर्शक आहे
असे म्हणते. हा वाद पक्षीय असला तरी प्रत्येक मतदाराच्या हक्काचा प्रश्न आहे. म्हणूनच संस्थांवर विश्वास ठेवत सक्रिय राहणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. तुमचे अनुभव, दस्तऐवज किंवा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये कळवा. TCN न्यूज, स्थानिक ते राष्ट्रीय तथ्यांसह तुमच्यापर्यंत. मित्रांनो, बातमीपत्र आवडले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व लाईक शेअर करा. भेटूया उद्या नव्या घडामोडीसह. तोपर्यंत शुभरात्री.